नमस्कार, भूमिकास फॅशन डी चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण 38 छातीच्या मापाची बोटनेक डिझाईन बघणार आहोत. तर इथं माप तुम्ही बघू शकता. 3चा गळा आहे आणि 6चा जो चौकोनी गळा आहे ना, तो 6चा आहे. आणि मेजरमेंट तर तुम्हाला माहीतच असेल, 9.5चा चौथा भाग निघतोच 38चा, आणि कमरेचा 8.5चा. तर बघा, इथं मी आता पूर्ण आखून घेतलेला आहे. तुमच्या लक्षातच आला असेल, हा 38 छातीचा माप आहे. मुंडा 6.5चा घेतलेला आहे आणि शोल्डर पण मी 6.5चाच घेतलेला आहे. तर बघा, इथं असा जो आपल्याला पाहिजे तसा गळा आखून घ्यायचा आणि तो दुमडून उमटवून व्यवस्थित परत डबल आखून घ्यायचा. असा गळा घ्यायचा आहे. तर मी इथं तुम्हाला कॅनव्हास लावणार नाही, कारण खूप सारे ब्लाऊज आलेले आहेत माझ्याकडं. तर मी पटापट म्हणजे शिवण्याचं काम करत आहे, कारण आहे ना, मला खूप सारे ब्लाऊज आहेत आणि दिवाळीचं आवरायचं पण आहे. त्याच्यामुळे ह्या कस्टमरचे जवळजवळ 4 ते 5 ब्लाऊज आहेत आणि ते खूप अगोदर त्यांनी टाकले. त्याच्यामुळे मग आता मला शिवायला वेळ नाही, पण मग टाकलं तर पण मग ते वेळेत शिवून देणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळं हा इथं मी आणि त्यांनी प्रॉपरली सगळे ब्लाऊज मला बोटनेकची गळ्याचे शिवायला सांगितलेले आहेत. तर बघा, मेजरमेंट तुमच्या लक्षातच आलं असेल आणि नसेल तर मी बरेचसे 38 छातीच्या मापाचे मी पेपर कटिंग विथ व्हिडिओ पण टाकलेले आहेत, त्याच्यावर टोटली मेजरमेंट दिलेलं आहे. तर बघा, इथं मी हा असा गळ्याचा आकार घेतलेला आहे. त्याला मी असा अगोदर टिप मारून घेते. शिद्या बाजूवरती अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि नंतरून टिप मारायची आहे. टिप मारून झाल्यानंतर मग जो आपला अस्तरचा भाग आहे ना, तो आतमधून म्हणजे मधून फोल्ड करून मधून टाकायचा आहे. तर टिप मारताना सिंगल टिप नाही मारायची. जेव्हा आपण कॅनव्हास लावत नाही तेव्हा डबल टिप मारायची, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर कट करतो ना, तेव्हा तो अस्तर कपड्याचे दोरे वगैरे निघत नाही आणि शिलाई लवकर उसवली जात नाही म्हणून. तर मग इथं बघू शकता, मी आता डबल टिप मारून घेतलेली आहे त्या गळ्याच्या आकाराला. पाठीमागचा जो गळ्याचा आकार घेतला आहे त्याला, आणि आकार देऊन घेतल्यानंतर मग असं कट करून घ्यायचं व्यवस्थित. कट करताना खूप म्हणजे काळजीपूर्वक कट करायचं. जे कोण आहेत ते व्यवस्थित निघले पाहिजे आणि प्रॉपरली कट करून झाल्यानंतर व्यवस्थित थोडं थोडं कट मारून घ्यायचं, म्हणजे जो गळा आहे तो आपला प्रॉपरली फिनिशिंग सहित व्यवस्थित दिसतो. तर बघा, मी इथे छोटे छोटे कट्स मारून घेतलेले आहे आणि पिना काढून घेतलेले आहेत. आणि मग जो अस्तर आहे तो त्या गळ्याच्या आकारावरून मध्ये फोल्ड करायचा आहे. आणि हा गळ्याचा आकार आहे ना, आपल्याला शिद्या बाजूवरती घ्यायचा आहे. मग नंतरून फोल्ड करून व्यवस्थित अस्तर काढून घ्यायचा आणि प्रेस व्यवस्थित करून घ्यायचा हातानेच. जे कोण आहे ते फक्त व्यवस्थित दिसले पाहिजे आपले. आता इथं आहे ना, त्यांचा 38 छातीचं माप आहे, पण तो पूर्ण डिझाईन गळ्याची मागच्या पुढच्या डिझाईन ती पूर्ण टोटली कपड्यावरती होती. आणि एक साईडचा कपडा जास्त होता, एक साईडचा कमी होता. त्याच्यामुळं मग ती डिझाईन थोडीशी अशी कमी जास्त झालेली आहे. पण मग मेजरमेंट एकदम आपलं व्यवस्थित असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही. तर इथं बघा, आता हे कोण व्यवस्थित करून घ्यायचे आणि त्याला आपल्याला दाबटीप मारायची आहे. इथं बघा, व्यवस्थित कट मारून घ्यायचे, म्हणजे जे कोण आहेत ना ते प्रॉपरली, तेव्हाच तो आपला डिझाईनचा गळा व्यवस्थित छानपैकी दिसेल. तर बघा, आता इथं व्यवस्थित करून घ्यायचं आणि मग नंतरून दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारताना व्यवस्थित आहे तो दोरा वापरायचा. बॉबी पिन जेव्हा आपल्याला ब्लाऊज शिवायचा असला तेव्हा बॉबी पिन 2 भरूनच ठेवायच्या, म्हणजे कसं प्रॉब्लेम येत नाही. आपण जर शिवायला बसलो तर आपला ब्लाऊज फास्टमध्ये शिवून तयार होतो. तर बघा, इथं आपल्याला प्रॉपरली तो आकार द्यायचा आहे त्या गळ्याला. त्याच्यामुळं इथं एकदम मी हळवारपणे टिप मारते आहे. फिनिशिंग व्यवस्थित आली पाहिजे. जर आपण बोटनेकचा गळा कापता वेळेसच व्यवस्थित आकार घेतला ना, तर काहीही प्रॉब्लेम होत नाही. खूप छान असा येतो.
आणि मग नंतर मग व्यवस्थित डबल टिप मारून घ्यायची, धागेदोरे व्यवस्थित कट करून घ्यायचे आणि मग नंतर बघा प्रॉपरली खूप सुंदर असा आपला गळा आलेला आहे. आणि आता वरती गळा आपला कट करून घ्यायचा आहे वरचा, आणि तो कट करून झाल्यानंतर मग त्या गळ्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर इथं बघा टिक मार तुम्हाला दिसत नाही म्हणून मी आखून दाखवते व्यवस्थित. आणि तो गळ्याचा आकार आहे ना, तिथूनच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे व्यवस्थित छान अशी. टिप मारताना फिनिशिंग सहित जो आपण आकार आखतो ना त्याच आकारावरती टिप मारून घ्यायची छान अशी. गेल्या वर्षी त्यांनी दिवाळीच्या पिरियडमध्ये 2 ब्लाऊज शिवून दिले होते. म्हणजे मी ते घेत नव्हती, कारण कसं आहे दिवाळीचं जसं प्रत्येकाला दिवाळीचं घरातलं आवरायचं असतं तसंच मला पण आवरायचं होतं, तर मी घेतच नव्हती. तरी पण त्या ताईंनी इतकी रिक्वेस्ट केली की नाही ताई एवढे माझे 2 ब्लाऊज शिवून द्याच. म्हणजे स्वतः त्या प्रॉपरली शिवत असतात, पण मग त्यांना थोडासा पायदुखीचा प्रॉब्लेम असल्यामुळं मग त्या मशीनवरती बसत नाही आता. मग शेवटी नाविलाजी गोष्ट मग तो त्यांचा ब्लाऊज मला घ्यावे लागले. ते 2 मी आणि एका रात्रीतून शिवून दिले. म्हणजे मी तेव्हा त्या अशा बोटनेकच्या ब्लाऊजची मी 350 रुपये घेतली होती शिलाई, विथ प्रिन्स कट होता. तर मग प्रिन्स कट हा 38 छातीच्या मापाचा जर घ्यायचा असला तर 14.5 इंचची उंची घ्यायची आणि अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिनमध्ये घ्यायचं, जेणेकरून आपण ब्लाऊज शिवतो तेव्हा शिलाईमध्ये अर्धा इंच जाते. आणि जेव्हा आपण मेन फॅब्रिक म्हणजे मेन कपड्यावरती ब्लाऊज कट करतो ना तेव्हा अर्धा ते पाऊण इंचचा एक्स्ट्राचा कट करून घ्यायचा. म्हणजे जेव्हा आपण शिवतो ब्लाऊज मशीनीवरती तर कुठंही कमी जास्त कपडा होत नाही, प्रॉपरली व्यवस्थित बसतो. तर मग आता आपला ब्लाऊज पूर्ण शिवून झालेला आहे, तुम्ही बघू शकता. तुम्हाला बऱ्याच मैत्रिणींना 38 छातीच्या मापाचा मेजरमेंट पाहिजे होता, तर तुमच्या लक्षात आलंच असेल. तर याला तुम्ही ह्या पाठीमागच्या म्हणजे डायरेक्टली प्रॉपरली दाबटीप मारू शकता, पण मग इथं आपला बोटनेकचा गळा असल्यामुळं तुम्हाला कमरपट्टी ही लावावीच लागणार आहे माझ्या पद्धतीने. तर मग ही कमरपट्टी अशी 1.5 ते 2 इंचची घ्यायची आणि त्याला दाबटीप मारून घ्यायची व्यवस्थित. दाबटीप मारल्यानंतर आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करून दाबटीप मारताना आपला जो अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसला नाही पाहिजे अशी दाबटीप मारत जायची, म्हणजे जेणेकरून आपली जी ब्लाऊजची शिलाई आहे ती व्यवस्थित फिनिशिंग सहित प्रॉपरली व्यवस्थित दिसते. तर मग इथं बघू शकता खूप सुंदर असा ब्लाऊज आपला शिवून झालेला आहे तयार. आता याला काय फक्त आपल्याला पाठीमागच्या टक्स द्यायचे आहेत. तर टक्स तुम्ही 4.5 इंचावरती 38 छातीच्या मापाला 4.5 इंचावरती 4.5 इंचाचे टक्स द्यायचे किंवा 3.5 इंचाचे दिले तरी पण चालतील. तर मग इथं अगोदर मार्किंग करून घ्यायचं टक्स देण्या अगोदर. आणि टक्स देताना जेव्हा आपण वरती कोण काढतो त्या कोणापासून दोरा कट न करता तो प्रॉपरली व्यवस्थित खाली फिरवून लॉक करायचा, जेणेकरून धुता वेळेस आपला ब्लाऊज लवकर खराब होणार नाही. बरेच म्हणजे असे कस्टमरचे हे असते तक्रार असते की लवकर ब्लाऊज खराब होतो, त्याच्यामुळे मग टक्स मारताना दोरा कट नाही करायचा. तर बघा आता एका साईडचा झालेला आहे, आपण दुसऱ्या साईडचा पण टक्स मारून घेऊ. हा बोटनेकचा गळा आहे विथ प्रिन्स कट आहे. तर प्रिन्स कटची मी 250 रुपये शिलाई घेते, पण मग बोटनेक असलं तर मी 300 ते 350 रुपये शिलाई घेते. बऱ्याच मैत्रिणींना शिलाई विचारत होत्या म्हणून सांगते, माहीत नव्हतं. तर मग बघा इथं आता बोटनेकचा गळा आपला शिवून झालेला आहे. जो गळ्याचा आपण आकार घेतलेला आहे, डिझाईन घेतलेली आहे, त्या डिझाईनला आपण
लेस लावून घेणार आहोत। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस लावू शकता किंवा तुमच्या कस्टमरला आवडत असेल तशी तुम्ही लेस लावू शकता। तर मग इथं त्या कस्टमरने मला सांगितले होते की जो कलर कॉम्बिनेशन असतो ब्लाऊजचा त्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला लेस लावायची राहते। तर इथं प्रॉपरली मी गोल्डन कलरची लेस लावलेली आहे, म्हणजे ती फिनिशिंग त्या ब्लाऊजला व्यवस्थित येईल म्हणून। आणि तुम्हाला आवडेल तशी लेस लावू शकता। फक्त लेस लावताना काय करायचं, जो आपण डिझाईनचा गळा घेतला आहे त्या गळ्याचे जे कोण किंवा जी डिझाईन आहे ती डिझाईन प्रॉपरली आली पाहिजे किंवा दिसली पाहिजे अशी लेस लावायची। आणि लेस कुठलीही बारीक लावा किंवा मोठी लावा, ब्रॉड जरी लावली ना तरी तुम्ही लेसला सिंगल टिप न मारता तुम्ही दोन्ही साईडने टिप मारत जायची, जेणेकरून तुमचा जो ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती फिनिशिंग व्यवस्थित येईल। तर बघा इथं आपली लेस पूर्णतः लावून झालेली आहे आणि व्यवस्थित कट करून घ्यायची। आता इथं कट करून झाल्यानंतर दोन्ही साईडने आपण टिप मारून घेणार आहोत। तर बघू शकता तुम्ही कोण म्हणजे प्रॉपरली मी कॅनव्हास न लावता जी डिझाईन आहे ती डिझाईन किती सुंदर आलेली आहे। हा बोटनेकचा ब्लाऊज आहे विथ 14.5 इंच मी उंची घेतलेली आहे। आता इथं जो ह्याला जर लेस लावून झाली ना तर जो वरती गळा आहे ना त्याला दाबटिप न मारता आपण पायपिंग करून घेणार आहोत। तर पायपिंग करताना तिरकस आणि स्ट्रेचेबल पट्टी कापायची, जेणेकरून आपली पायपिंग आहे ना खूप सुंदर अशी येते आणि फिनिशिंग व्यवस्थित येते पायपिंगची। तर मग इथं अशी तिरपी पट्टी कापून घ्यायची, एका साईडनी फोल्ड करून दाबटिप मारून घ्यायची त्या पट्टीला। अगदी अर्धा ते 1 इंचची पट्टी ठेवायची, एका साईडनी दुमडून त्याला दाबटिप मारून घ्यायची आणि मग नंतर गळ्याला व्यवस्थित मी लावते त्या पद्धतीने लावायची। आणि ती लावून झाल्यानंतर फोल्ड करता वेळेस प्रॉपरली आकार हा गोल आला पाहिजे अशी पट्टी लावायची। जेव्हा आपण तिरकी पट्टी कापतो ना तेव्हा प्रॉपरली गळ्याची फिनिशिंग ही म्हणजे गोलाई प्रॉपरली येते हे पायपिंगची, कुठेही म्हणजे कमी जास्त कपडा पडत नाही, आकार खूप छान येतो। त्याच्यामुळं तिरपी पट्टी कापून गळ्याची पायपिंग पट्टीला तिरकस पट्टी कापायची अर्धा ते 1 इंचची। तर बघू शकता आता प्रॉपरली आपला गळा तयार झालेला आहे। आणि तुमच्या लक्षातच आलं असेल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा म्हणजे गोष्टी सांगितलेल्या आहेत, म्हणजे समजलाच असेल। जर काही समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय।